बार्शीतील वाघाचा 19 महिन्यांपासून संघर्ष, हद्दीच्या शोधार्थ येडशीत. बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी, घोळवेवाडी परिसरात आढळलेला वाघ मागील 10-12 दिवसांपूर्वी येडशीत प्रथम आढळला असला तरी यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून तो मे 2023 पासून बेपत्ता असल्याची माहिती धाराशिव वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी दिली. टिपेश्वर मधून स्वतःची हद्द आणि मादीच्या शोधार्थ तो बाहेर पडलेला असू शकतो असेही त्यांनी सांगितले. तुझ्या भीशीने कर्जबाजारी झालो, सोलापूरच्या मास्तराने पत्नीचा गळा घोटला. पत्नीच्या भीशीमुळे कर्जबाजारी झालेल्या पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरच्या बार्शीमध्ये घडला आहे. तसंच या व्यक्तीने स्वतःच्या मुलावरही हल्ला केला आहे. सोलापूर जिल्हा दूध संघाला अखेरची घरघर, संचालक मंडळ बरखास्त करण्याची नोटीस. गेली काही वर्षे आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरू झाल्या आहेत. दूध संघावर कर्तव्य कठोर प्रशासकाची नेमणूक व्हावी किंवा त्याचा ताबा राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे सोपविण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. 1 कोटी घरी नेल्याशिवाय वाल्मिक कराड झोपत नव्हता. उत्तमराव जानकरांचं संतोष देशमुख प्रकरणावर परखड भाष्य, म्हणाले राजकीय वरदहस्त. जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराड हा अद्याप फरार आहे. 1 गुंठा जमिनीची खरेदी विक्री करणे शक्य, हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा. नव्या सरकारच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे विधेयक आणि निर्णय मंजूर करण्यात आले. त्यापैकी एक सर्वात मोठा निर्णय म्हणजे तुकडेबंदी कायद्यासंदर्भातील निर्णय. तो म्हणजे यापुढे शेतकरी असो किंवा कोणीही त्यांना 1 गुंठा जमीन खरेदी किंवा विक्री करता येणार आहे. याआधी तुकडेबंदी कायद्याअंतर्गत तसे करण्यास राज्य शासनातर्फे बंदी घालण्यात आली होती. परंतु महाराष्ट्र राज्याच्या नवीन सरकारच्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भात निर्णय जाहीर करण्यात आला आहे. कारमधून 2 कोटींची रोकड हस्तगत, दोघे ताब्यात. कारमधून 1,98,99,500 रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी रोख रकमेसह शुक्रवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. किरण हणमंत पवार, राहणार देवापूर, तालुका माण, जिल्हा सातारा व अण्णा सुभाष खडतरे, सांगोला, जिल्हा सोलापूर अशी त्यांची नावे आहेत. संबंधित रक्कम कर्नाटकातील उडुपी येथे पोहोचवण्यासाठी नेण्यात येत होती अशी माहिती प्राथमिक तपासात दोघांनी दिली. लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी. अक्कलकोट नाताळ सणाच्या सुट्ट्या व सलग सुट्ट्या यामुळे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली आहे. शहरातील देवस्थाने व वटवृक्ष मंदिरात भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या पाठीपासून लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. भक्तांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी पोलीस, नगरपालिका, वटवृक्ष देवस्थान समिती, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व तहसील कार्यालय यांनी विविध उपाययोजना केल्याने दिवसभरात सुमारे 1.5 लाखापेक्षा जास्त भक्तांनी दर्शन घेतले. अन्नछत्र मंडळात दिवसभरात सुमारे 75,000पेक्षा जास्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. इंदापूर पोलिसांची धमाकेदार कामगिरी, 19 लाखांचा 132 किलो गांजा जप्त. इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शेटफळ हवेली गावच्या हद्दीत पाठलाग करत 19,92,615 रुपये किमतीचा 132 किलो 841 ग्रॅम वजनाचा गांजा पकडला आहे. या कारवाईत 2 आरोपींना अटक केली असून 23,22,615 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी दिली. परगावी जाणे आले अंगलट, 8.57 लाखांचा ऐवज लंपास. वैद्यकीय शिक्षणासाठी कर्नाटकात स्वतःच्या भावाला प्रवेश देण्याकरिता गेलेले कुटुंब परत येईपर्यंत त्यांचे घर चोरट्यांनी फोडून 17 तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड असा 8,57,000 रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. अकलूजमध्ये स्वरूप नगरात ही घरफोडी झाली.
उजनीतून सोडलेले पाणी बेकायदेशीर. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली उजनी धरणातून नदीत सोडण्यात येणारे पाणी बेकायदेशीर व पाण्याचा अपव्यय करणारे आहे. ठराविक शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी व धरण आठमाही असल्याचे शासन दरबारी दाखविण्यासाठीचा हा खटाटोप असून स्थानिक धरणग्रस्तांवर अन्याय केला जात आहे. धरणग्रस्त भूमिपुत्रांना डावलून ज्यांचे धरणासाठी काहीच योगदान नाही अशा काही मंडळींची तहान भागविण्यासाठी नदीतून पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप उजनी धरणग्रस्त बचाव कृती समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी केला आहे.